नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। बाप रे, ज्योतिबा डोंगरावर विकणाऱ्या मिठाईत सापडलं ब्लेड पान। विक्रेते आणि अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। ज्योतिबा डोंगर येथे प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंड्यात ब्लेडचं पान सापडलं होतं। या घटनेची दखल घेऊन ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कारवाई न झाल्यास पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासन विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। रविवारी ज्योतिबा डोंगर येथे शिवाजी पुतळा परिसरातील एका दुकानात प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंड्यात ब्लेडचं पान सापडलं होतं। यापूर्वी देखील याच कुंड्यात आणि इतर पेढ्यात भेसळीचं प्रमाण आढळून आल्याचं दिसून आलं होतं। याची दखल घेऊन ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी ज्योतिबा डोंगर येथे एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत सुनील नवाळे यांनी ज्योतिबा डोंगरावर गेल्या काही वर्षापासून भेसळयुक्त पेढे विकले जात आहेत, मात्र अन्न प्रशासन विभाग आणि जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करून उत्पादक, घाऊक व्यापारी आणि दुकानदार यांच्यात मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप केलाय। काल ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना ज्योतिबाच्या जवळच्या दुकानामध्येच कलाकंद पेढ्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसलेले पाहिलं आणि एक पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेलो असता ते पाकिट पडलं असताना त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या दुकानदाराशी संपर्क झाला, तर तिने ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत। आणि हा विषय मी गेले 3 ते 4 वर्ष झालं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या यात्रा मीटिंगमध्ये सुद्धा हा विषय केला गेला, परंतु त्याच्यावर वरच्यावरच कारवाई केली जाते। त्यावेळेला मी जवळजवळ 2 टन पेढे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्ही जप्त केले। त्याच्यावरची काय कारवाई हा सुद्धा मुद्दा समोर आलेला की काय केलेले नाही असं। मग इथे येणाऱ्या भाविकाच्या जर जीवाशी कोण खेळत असेल किंवा त्या आमच्या याच्यावर तक्रारीला कोण नोंद घेत नसेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की हा विषय यांच्याशी काय लगेबांधव आहेत का, हे अन्न भेसळ प्रतिबंधी त्यांच्याशी काय त्यांचं कॉन्टॅक्ट आहे का, हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याचा प्रश्न पडलेला आहे। परंतु तिथून पुढे असली गोष्ट जर काही ठिकाणी जर घडली तर मला प्रशासनाला असं रोखठोक सांगायचं आहे, परत अशा गोष्टी घडल्या तर मी अन्न भेसळ बंदीच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। प्रशासनानं जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्षांनी ह्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे, अन्यथा मी उद्या 26 जानेवारी नंतर माननीय आमदार विनयरावजी कोरे नंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आबिटकर साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना हे पेढे घेऊन त्यांच्या समोर निर्देशन करून वेळ प्रसंग पडली तर आमर उपोषणाला बसणार आहे। या पत्रकार परिषदेवेळी प्रदीप धडेल, उत्तम जातार्डेकर, नारायण लादे, युसुफ सय्यद, रामचंद्र मिटके, गोरख कांबळे, महेश मिटके आदी उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।